देवताभ्यो नमो नमः। संपूज्य काल हर दुःख हर दारिद्र्य हर 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 मध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे झालेले आहेत. एक तर खराट प्रकरण आणि दुसरं कुंभमेळा होतोय. तर कुंभमेळ्यामध्ये काय तुमची भूमिका राहील आणि काय त्यात सामील होताल? जो सहभाग असेल हा हिंदू धर्माच्या परंपरेनुसार असेल. आम्ही सुसंस्कृत भारताचे हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आमचा तिथं सहभाग असेल. आम्ही तिथं पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम करू. आम्ही तिथं स्वच्छतेचं अभियान राबवू, जेणेकरून कुठल्याही रोगराईला कोणत्याही माझ्या हिंदू धर्मातल्या एकाही व्यक्तीला त्या आजाराला कुठल्या बळी पडू नये. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या औषधोपचारापासून आम्ही सर्व प्री प्लॅनमध्ये महाकाल सेना म्हणून, महाकालचे त्या महादेवाचे भक्त म्हणून आम्ही सर्वोपरी त्यांच्या स्वागतापासून तर त्यांच्या निरोगी जीवनासाठी, त्यांच्या आरोग्यदायी त्यांच्या स्वास्थ्यासाठी आम्ही तिथं कटिबद्ध आणि तटस्थ उभे राहतो. खरातबद्दल सांगितलं नाही तुम्ही? खरातांची वरात आता शासनाने काढलेली आहे, त्यामुळे आता तो मुद्दा आपला राहिलेला नाही. त्या भरपाईसाठी त्यांनी मला त्यांच्याबद्दलची माहिती कालही मिळालेली आहे. मोठेगावकर का माटेगावकर, बरोबर ना? हो. आता कसं आहे सर, आता चालू वर्षामध्ये त्याच्याकडे लाखो विद्यार्थी होते. हो. 2-2 लाख रुपये प्रत्येक विद्यार्थ्यातून त्याने क्लासची फी घेतली आणि त्याने असं केल्यामुळं विद्यार्थी पण नुकसानच झालं ना. आणि परीक्षा बी आता साहेब, माझं एकच म्हणणं आहे, त्यांची आर्थिक नुकसान जी काही झाली त्या मोठेगावकर का माटेगावकर त्याचं नाव आहे, त्याच्या प्रॉपर्टीची पहिली जप्ती लावावी. त्यांनी लोकांचे लाखो रुपये विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांना फसवलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगतो की SIT असेल, CBI असेल, बरोबर ना, सर्व चौकशा लागू. आम्ही याच्यासाठी आम्ही प्रशासन आणि शासनाकडे मागणी करणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली त्या विद्यार्थ्यांना त्यांची फी तुम्ही तात्काळपणे त्यांची माघारी करावी. ज्या कुणी दोषींनी याची फी गोळा केली, ज्या माटेगावकरनी, त्याच्या प्रॉपर्टीला जप्त करा, त्याचे अकाउंट सर्व सील करा आणि तुम्ही फेर त्यांच्या परत त्या सर्व जे स्टुडंट आहेत त्यांना त्यांची फी तुम्ही रिटर्न द्यावी. आणि त्यांचं येणारं उज्ज्वल भविष्याच्या दिशेप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं एक वर्ष विद्यार्थी म्हणून जे त्यांनी जे घालवलेलं आहे त्यांना योग्य न्याय मिळून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना शासकीय प्रशासकीय पदावरती त्यांना कुठेतरी घेण्याचं त्यांनी कार्य करावं. देशाचं जे पंतप्रधान आहेत आणि भाजप जो पक्ष आहे तो हिंदुत्व सांगतो. तुमचं असं काही वेगळं हिंदुत्व असेल? आमचं हिंदुत्व एकच सांगतो की जो ह्या देशातला हिंदू, आम्हाला हिंदू हिंदू म्हणून तुम्ही फक्त संबोधित करता, घोषणा देता, परंतु त्या हिंदूंना तुम्ही अनपढ ठेवता. त्यांना 395 कलम माहीत नाहीत, त्यांना 12 अनुसूची माहीत नाहीत, शासनाच्या प्रशासनाच्या योजनांचा लाभ त्यांना माहीत नाही. याच्यावरती तुम्ही हिंदू म्हणून प्रत्येक 70% विस्थापित हिंदूंना तुम्ही प्रस्थापित का करत नाहीत? तुम्ही हिंदू म्हणून काम करता, आम्ही महाकाल सैनिक म्हणून आम्ही आता संघटना म्हणून काम करतोय. ते पक्ष आहे, आम्ही संघटना आहे. तुमच्या सर्वांच्या चौथ्या आधारस्तंभ मीडिया म्हणजे 4था आधारस्तंभ आहे. तुम्ही जर येणाऱ्या काळात जर आमच्या ह्या विचाराला महाराष्ट्र व देशापर्यंत प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जर घेऊन गेलात तर तुम्हाला आम्ही तामिळनाडूचा इतिहास महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये घडवून दाखवू शकतो. कारण या देशातला स्वावलंबी आणि स्वाभिमानी जर कोण झाला पाहिजे तर तो इथला सुशिक्षित, बरोबर ना, प्रशिक्षित असलेला आमचा हिंदू जागृत झाला पाहिजे. त्याला जागृती करण्याचं आमचं काम आहे. वंचित, बरोबर ना, शोषित जो आहे त्या हिंदूंना आम्हाला प्रशिक्षित करायचं आहे. त्याला आम्हाला कायद्याची 1 पासून ते अगदी 395 कलमपर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीचे त्यांना अभ्यास, त्यांचा स्टडी झाला पाहिजे. ते स्वावलंबी कसे होतील तर त्यांना त्या लेवलचं शासकीय प्रशासकीय लेवलचं त्यांना त्या योजनांचं त्यांना मार्गदर्शन, त्यांना शिबिर मिळालं पाहिजे. शिवसेनेमध्ये जी तुमची भूमिका आहे ती त्याबद्दल काय आता होणार? आणि दुसरं जे महागाईचा भडका उडतोय त्याबद्दल काय भूमिका? शिवसेनेची जी भूमिका आहे ती शिवसेनेची भूमिका शिवसेनेच्या पद्धतीने माझी भूमिका राहील. सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मला 1 वर्षापूर्वी जे राज्य संघटक म्हणून केलेलं आहे, परंतु तुर्तास माझी ओळख तेवढी नाही आहे.
मी एका सर्वसामान्य घरातला मुलगा तोंडलसारख्या एका खेड्यागावातला पहिला शाखा प्रमुख 2006 पासून ते आत्ता राज्याचा मी राज्य संघटक म्हणून माझा हा प्रवास आहे. परंतु हे प्रवास करत असताना मी 2019ला विधानसभा लढलो आहे, मी 2024ला विधानसभा लढलो आहे. परंतु ह्या सर्व माझ्या राजकीय किंवा माझी कार्यप्रणाली आणि पद्धत बघून पक्षप्रमुखांनी माझ्यावरती जबाबदारी अतिशय विश्वासाने टाकली आहे. ते सुद्धा विश्वास मी त्या लेवलला सार्थकी लागेल. आणि महाकाल सेना हा महाकाल सेनेचा जो आमचा अजेंडा आहे हा महाकालेश्वराचा स्वयंसंस्थापक तर ते स्वतः आहेत, आम्ही फक्त त्यांचे भक्तगण आहोत. आम्ही तो विचार जो आहे जो मी तुम्हाला आत्ता मीडियापुढं सर्व जे सांगितले की आम्हाला 70% विस्थापितांना जागृत करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामाजिक कार्य करतच राहू. पर्यावरण आहे, पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, सगळ्यावरती काम करत असताना आम्हाला राजकीयसुद्धा प्रदूषण आणि पोल्युशन दूर करायचं आहे. यासाठी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभांपर्यंत आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक नवतरुण नवचैतन्य गोरगरीब कुटुंबातली मुलं जे सर्वोपरी सक्षम आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्याला कारण आहेत जबाबदार आमचे राजकारणी. आणि त्या कार्यकर्त्यांना तिथं यशस्वी करण्याचं काम करू आणि एक महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहास रचण्याचंसुद्धा कार्य आम्ही 100% ह्या माध्यमातून करू. ह्याला राजकारण कोणी समजू नका. हे समाजकारणातला देश घडवण्याचा, ह्या लोकशाहीला अबाधित ठेवण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे 70% हिंदूंना माझ्या जागृत केला, त्यांना प्रस्थापित करा, त्यांना शासकीय प्रशासकीय योजनांच्याबद्दलची त्यांना माहिती द्या आणि त्यांना राजकीयदृष्ट्यासुद्धा त्यांना प्रवाहात आणा. कारण राजकारण हे एक दिवसाचं असतं, परंतु राजकीय पार्श्वभूमीच्या नावाखाली असंख्य आमच्या कार्यकर्त्यांची जी काही चटई उचलण्याची जी काही चटईसारखी पद्धत झाली आहे ती कुठंतरी थांबल आणि तो सुद्धा या घटनेच्या तरतुदीप्रमाणे एक सक्षम नागरिक बनून तो संविधानिक पदावरती येईल. या राज्याचा तोही कारभार हाकू शकतो हे आम्हाला येणाऱ्या काळात